सोहळ्याची आज रामलल्लाची मूर्ती राम मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि आजपासून मूर्तीच्या पूजा विधीला सुरुवात होईल। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे। थेट अयोध्येतून गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, बहुप्रतीक्षित अशा सोहळ्याला सुरुवात होतीये। रामलल्ला आज प्रवेश करतायत मंदिरामध्ये। कसं वातावरण आहे? आज दिवसभर काय काय कार्यक्रम असतील? प्रज्ञा, राममय वातावरण आहे। रामाचं नावाचं स्मरण करून अयोध्येमधल्या या सगळ्या महिला कळश यात्रा काढतायत। या कळशमध्ये सरयू नदीचं पवित्र जल घेऊन या सगळ्या महिला आता राम मंदिराच्या दिशेला जात आहेत। आज जलाभिषेक होईल आणि त्यासाठी अयोध्या नगरीतल्या या सगळ्या महिला पोहोचतायत। यांना आपण विचारूया, आप बताइए, आप किस तरह क्या महसूस कर रही हैं कि आप ये जल लेके जा जलाभिषेक के लिए? मैं बहुत ज़्यादा खुश हूँ। मुझे ये सौभाग्य प्राप्त हुआ है, श्री रामचंद्र जी का जल ले जा रही हूँ। मुझे बहुत ही अच्छा लग रहा है, मैं बता नहीं सकती मैं अंदर से कितना खुश हूँ। क्या कहना चाहेंगे, अपनी भक्ति कैसे करेंगे? आप पर फूलों की वर्षा भी हो रही है यहाँ? बहुत खुशी हो रही है, इतनी खुशी हो रही बता नहीं सकते। बहुत खुशी हो रही है, भगवान पर जाएंगे इतनी में। आपसे जानना चाहूंगा, क्या कहेंगी आप? अपने आप का एक सौभाग्य मानती हैं? बिल्कुल, हम अयोध्यावासी हैं और सिर्फ इस भूमि में जय श्री राम अलौकिक दृश्य है और पवित्र यात्रा हमारी है और इतने कम समय में हमारा सौभाग्य है कि हम यहाँ नंगे पांव चल रहे हैं। कितने बजे गई थी सुबह? सुबह हम 8 बजे पहुँच गए थे सरयू तट पे। जल लिया? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। आप राम मंदिर जाएंगे आप? जी जी, ये पावन पवित्र यात्रा हमारे राम की जो अब प्रतिमा अपनी जगह पे स्थापित हो रही है उसके लिए है। और मैं यही कहूंगी कि हे रघुनंदन बनो सहायक, मन में आनंद भर दो, पतित पावन नाम तिहारो। जय श्री राम। भजन कीर्तन करते हैं, भजन करतायत महिला। आप भजन करते करते आ रही हैं? अयोध्या अयोध्या में आ गई राम, बोलो बोलो जय श्री राम। जय श्री राम। तर ही गर्दी आहे, पुढेही गर्दी आहे, मागेही गर्दी आहे आणि मी पाहतोय की या सगळ्या महिलांनी आज हा जलाभिषेक जवळपास 250 ते 300 महिला आहेत आणि हे राम जन्मभूमी पथ आहे। या पथावरूनच आपण पुढे जाता राम मंदिर परिसरापर्यंत म्हणून ह्या सगळ्या महिलांचं रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि या सगळ्या महिला इथं येऊन पुढे जात आहेत। डीजे आहे पण डीजे मध्ये पण भजन वाजवलं जात आहे। तर हे वातावरण आहे। या महिलांच्या हातात कळश आहे, कळश सोबत काहींच्या हातात झेंडे आहेत। जय श्रीराम म्हणत या सगळ्या महिला आता पुढे राम मंदिर दिशेला जाताना आपण पाहतोय। हे वातावरण आहे। अनुष्ठान कालपासून सुरू झालं। या अनुष्ठानाला मोठ्या संख्येत लोक उपस्थित आहेत। वेगवेगळे पूजा विधी इथं होते। जवळपास 20 पुजारी आज राम मंदिर परिसरामध्ये कालपासून अनुष्ठान करतायत। यामध्ये सर्व देवी देवतांची पूजा होणार आहे आणि शुद्धीकरण होतं। ज्या वेळेला आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असते त्यावेळेस शुद्धीकरण होतं, म्हणून कालपासून या अनुष्ठानाला सुरुवात झाली आहे। इथं रांगोळी तयार केली गेली होती या महिलांसाठी। अयोध्यावासियांनी या सगळ्या महिलांचं स्वागतही केलं आणि अशा या वातावरणामध्ये क्या सजाएंगे, राम आएंगे तो अंगना सजाएंगे, कलश को सजाएंगे, जलाभिषेक कराएंगे, सरयू से जल लेकर आएंगे। महिलाओं ने जूता चप्पल नहीं पहना है, किसी ने, सब नंगे पैर हैं। हे वातावरण किंवा याचं वर्णन करणं म्हणजे अत्यंत भक्तिमय वातावरण इथं आहे आणि सर्वजण या महिलांसोबत चालत ही यात्रा आता पुढे हनुमानगडीच्या दिशेला पोहोचली आहे। हनुमानगडीच्या पुढे जाऊन उजव्या दिशेला या महिलांना आज राम मंदिरात प्रवेश दिला जाईल। आता सध्या तरी इथं रामलल्लाची छोटी मूर्ती आहे जी 28 वर्षांपासून टेंट नंतर आता अस्थायी स्थानावरती पोहोचले। तर तिथं ह्यांचा जलाभिषेक होईल आणि यातलं काही जळ जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिरामध्ये पोहोचवलं जाईल। तिथे जे अनुष्ठान सुरू आहे त्या अनुष्ठानामध्ये या कलश यात्रे माध्यमातून सरयूचं जे पवित्र जल आहे ते त्या मंदिर परिसरात पोहोचवलं जाणार आहे आणि या महिलांपैकी काही महिलांच्या हस्ते तिथं हे जल उपस्थित केलं जाईल।
प्रज्ञा. गणेश, तुम्ही जो संवाद साधलात त्यातूनच कळतंय की या स्त्रियांच्या भावना काय आहेत. त्यांच्या भावना सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीयेत, शब्द अपुरे पडतायत. एवढ्या थंडीतही पायात चप्पल न घालता हे